गेल्या काही वर्षांपासून स्किन टोनर्स खूप इव्हॉल्व झाले आहेत. ते तुमच्या स्किन टाइपप्रमाणे किंवा स्किन कन्सर्न्सप्रमाणे अवेलेबल आहेत. जर तुमची स्किन ऑइली किंवा ॲक्ने प्रोन आहे, तर तिला सूदन करणारे टोनर्स अवेलेबल आहेत. बिकॉज पिंपल्समुळे, ॲक्नेमुळे फेसवरती खूप हीट फील होत असते. तर त्याला सूदन करण्यासाठी सिका इन्ग्रेडियंट असलेले टोनर्स अवेलेबल आहेत. त्यानंतर येतात ते ड्राय आणि फ्लेकी स्किनसाठी. ते आहेत हायड्रेटिंग टोनर्स आणि नंतर येतात ते मिल्की टोनर्स, ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझर्सची गरज नसते. म्हणजे ते तुमचं मॉइश्चरायझर डेव्हलप करतं, कारण की त्याची कन्सिस्टन्सी खूप थिक असते. सो जर तुमची ऑइली स्किन आहे किंवा कॉम्बिनेशन आहे, तर तुम्ही फक्त ते टोनर यूज करून मॉइश्चरायझर स्किप केलं तरीही चालतं. आणि हे यूज कसं करायचं? सो जेव्हा तुम्ही फेस वॉश करतात किंवा अंघोळ करतात, त्यानंतर तुम्ही ते टोनर्स फर्स्ट अप्लाय करू शकतात आणि त्यानंतर त्यावरती मॉइश्चरायझर लावू शकतात. त्यामुळे तुमची स्किन खूप छान हायड्रेट होते.